वेलकम बॅक टू विनय भटक्या. एपिसोड 1मध्ये आपण बघितलं की बडनेराला उतरून आपण अमरावतीला गेलो. अमरावतीला फ्रेशअप झालो आणि फ्रेशअप झाल्यानंतर इथून अंबादेवी, एकविरा देवी आणि गाडगे महाराजांची समाधी ही बघून आपण पुढे हरिसाल हे मेळघाटमधलं एक ठिकाण आहे, तिथे आपण पोचलो. तिथे पोचल्यानंतर आपण ते नेचर्स त्यांची जी सोसायटी आहे त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये पोचलो. आणि गेस्ट हाऊसमधले आता आपण समजून घेऊ शिवाकडनं की हे गेस्ट हाऊस कशाकरता वापरलं जातं. कारण हे गेस्ट हाऊस जे आहे हे गेस्ट हाऊस काय टुरिस्ट करता देत नाही, पण शिवाचं सामाजिक कार्य करत असल्यामुळे त्याला हे गेस्ट हाऊस सिनियर सिटीजनला त्याला परमिशन मिळते. तर आपण शिवाकडनं समजून घेऊ की ह्या गेस्ट हाऊसमध्ये ॲक्च्युली काय प्रकारचे ट्रेनिंग, कॉन्फरन्स किंवा कशा प्रकारचे काम इथे लोक येतात आणि कशाकरता याचा वापर होतो. कारण असं कळलं की हे गेस्ट हाऊस जे आहे हे पूर्णपणे सोलार एनर्जीवर चालतं. आता हे झाल्यानंतर आपला आजचा प्रोग्राम राहील. आजचा ह्या व्हिडिओमधला जो कंटेंट असेल तो पूर्णपणे या गेस्ट हाऊसवरच असेल. कारण हे गेस्ट हाऊस जे आहे ते अतिशय सुंदर असं गेस्ट हाऊस आहे. सिंपल असं गेस्ट हाऊस आहे. जास्त काय रिसॉर्टसारख्या फॅसिलिटीज नसल्या तरी हे पूर्णपणे जंगलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉटेजमध्ये आम्ही जेव्हा उभं राहतो तेव्हा बघतो तर 5 फुटापुढचं थिक जंगल असल्यामुळे दिसत नाही आणि आवाज एकदम शांतता आहे. तर आपण शिवाकडनं हे समजून घेऊच त्याचं. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेळघाटमध्ये काय काय ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. जे बांबू केंद्र आहे, त्याच्यानंतर त्याचे एक शिवा ज्या शाळेला आदिवासी शाळेला मदत करतो ती आदिवासी शाळा कशी आहे, त्याच्यानंतर ग्राम ज्ञानपीठ हे काय आहे हे समजून घेऊ. चला आपण आता शिवाशी गप्पा मारू आणि समजून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला या गेस्ट हाऊसची सगळी टूर देईल. आज आपल्याबरोबर आहे माझा एक दोस्त शिवा. तो इथून जो मेळघाटमधलं सगळं बघतो. आणि आज आम्ही आलेलो आहे राहायला इथे एक मेळघाटमध्ये रिसॉर्ट आहे. ते रिसॉर्ट पण एकदम जंगलामध्ये आहे. आपण शिवालाच विचारूया, शिवा हे रिसॉर्ट काय आहे. म्हणजे आपण आता आलेलो आहे इथे, सामान्य पब्लिक तर येत नाही, पण तू आम्हाला इथे घेऊन आला आहेस. ते काय याचं म्हणजे कशाकरता हे वापरलं जातं आणि याचा उपयोग काय होतो लोकांकरता. सर सुरुवात जे आपलं हे आहे रिसॉर्ट, ॲक्च्युली हे रिसॉर्ट नाही आहे, एक निसर्ग निर्वचन केंद्र म्हणजे एक नेचरची संस्था आहे जी अमरावतीची आहे. तिचे संस्थापक किशोर रेटे सर आणि अध्यक्ष निशिकांत काळे सर आहेत. यांनीही इथे डेव्हलप केली आहे. म्हणजे बरेच एक 15-20 वर्ष झाले ही संस्था त्यापेक्षाही जुनी संस्था आहे. म्हणजे मी गेली 10 वर्ष इथे येतोय. इथे ही संस्था पूर्ण नेचरवरती काम करते आणि गावागावांमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प यांचे चालतात. पण इथेच प्रत्येकाला एंट्री नाही आहे की कोणी येऊन, म्हणजे टुरिझम प्लेस नाही आहे ॲक्च्युली, कारण यांना ही निसर्ग जपायचा आहे. पण आता मी गेली 8-10 वर्ष झाले यांच्याशी जोडलेलं आहे. तर मोस्टली सिनियर सिटीजनला इथे स्टे देतो, कारण त्यांचे एवढं जसं की आम्हाला नेचरमध्ये राहायचं आणि इथल्या कुठल्याच वस्तूला ते काही इजा पोचवत नाही. त्यामुळे मग आपण इथे आज आलो आहे. इथून काय होतं की इथून मेळघाटमधलं बऱ्यापैकी ठिकाणं जे आहेत ना ती जवळ पडतात बघायला, म्हणून आपण इथे मुक्काम देत असतो. पण आता इथे साधारण किती कॉटेजेस आहेत आणि किती लोकांची सिनियर सिटीजनची व्यवस्था होऊ शकते. इथे साधारणतः 20 लोक सहज राहतात. सध्या सोलरवरती प्रोजेक्ट आहे, सगळं संपूर्ण सोलरवरती, अजून लाईन इथपर्यंत आलेलं नाही. पण सिनियर सिटीजनला ज्या बेसिक सुविधा हव्या असतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण राहायला गेलो आणि मला बेसिक काय हवं, ह्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. जेवणसुद्धा इथलं एकदम घरगुती जेवणासारखं आहे. घरगुती म्हटल्यापेक्षा ही कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता ते बनवलेलं. आणि इथली जी तुरीची डाळ आपण म्हणतो ही पूर्ण, आपण ऑर्गॅनिक हे नाव बरेचदा ऐकलं आहे, पण ही तुरीची डाळ इथेच पिकते आणि इथेच बनल्या जाते. त्यामुळे ती फार सुंदर असते खायला. आता इथे या कॉम्प्लेक्समध्ये बघितलं, इथे हॉल पण एक आहे आणि इथे लिहिलेलं आहे काय वर्णसंवाद केंद्र. आणि ते म्हणजे हे काय एक्झॅक्टली काय असतं इथे म्हणजे होतं. इथे लहान मुलांचे कॅम्प्स होत असतात. लहान मुलांचे कॅम्प किंवा गव्हर्नमेंट ट्रेनिंग किंवा शाळेच्या ट्रेनिंग, ह्या ट्रेनिंगसाठी हा हॉल असतो. किंवा एखादी कॉन्फरन्स मीटिंग असेल तर ते इथं होते.
त्यासाठी हे हॉल बनवलेलं आहे. तुम्ही किचन आता बघितलं असेल. हां हां. पण मग या हॉलमध्ये कुठच्या प्रकारचं असं ट्रेनिंग म्हणजे एज ग्रुपप्रमाणे ट्रेनिंग असतं का? हां, आता ते डिपेंड करतं कोणावरती. म्हणजे आता मागच्या वेळी एक ज्ञानप्रबोधिनीच्या बॅचेस आल्या होत्या किंवा त्यानंतर तहसीलदारांचे ट्रेनिंग झाले होते, वनरक्षकांचं ट्रेनिंग येत होतं. ट्रेनिंग म्हटल्यापेक्षा त्यांचे कॉन्फरन्स होता किंवा शाळेच्या मुलांचे. आता शाळेच्या मुलांचं कसं असतं की त्यांना कुठली फिल्म दाखवायची असली तर प्रोजेक्टर अवेलेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. हां, कारण इथूनचं लोकेशन ओव्हरऑल सगळं जंगलामध्ये आहे. बाजूचं जे तलाव आहे त्याचं पण सिनिक असा स्पॉट आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना, टुरिस्ट लोकांना माहीत नाही आहे आणि तू आम्हाला इथे घेऊन आलास त्यामुळे ते आम्हाला कळलं. नाही तर हे कधीच कळलं नसतं आणि हे तर एकदम जंगलामध्ये आहे. तर आता काय प्रोग्राम आहे आता आपला असा? इथे एक दिवस आपण राहणार आहोत आणि आता पुढे कुठे जाणार आहोत? आता मग ह्याच्या पुढे काय काय बघणार आहे इथे? मग आता आपला आजचा मुक्काम इथे असणार आहे आणि आजचा मुक्काम झाल्यानंतर आपण रवींद्र कोल्हे, डॉक्टर कोल्हे जे आहेत त्यांचं कार्याला भेट देणार आहे. ॲक्च्युली कार्य म्हणजे की आता ते काय काम करतायत किंवा त्यांनी काय काम केलं आहे अशी. त्यानंतर निरुपमाताई देशपांडे, सुनीलजी देशपांडे आहेत, बांबू केंद्र लवादा ते जवळच आहे, ते आपण बघणार आहे. त्यांचं ग्राम ज्ञानपीठ, पूर्वी तिथे गुरुकुल चालायचं, ते आपण बघणार आहे. हे असलं हे साईट सीन करून म्हणजे सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण जवळून बघणार आहे. आपण आदिवासींच्या गावांमध्ये जाणार आहे, तिथे आपण त्यांची शाळा बघणार आहे की तिथलं शिक्षण आजही कसं चालतं किंवा तिथली मुलं शिकतात कशी, तेही आपण बघणार आहे. ते झाल्यानंतर आपण इथून जेवण करून पुढे मग चिखलदऱ्याला निघणार आहे. शिवाशी गप्पा मारल्यानंतर आमचं सामान आम्ही आमच्या गाडीमधनं काढलं आणि त्याच्या इथूनचे जे लोक होते त्यांनी आम्हाला आमचं गेस्ट हाऊस किंवा जे कॉटेज होतं ते दाखवलं. आम्ही सगळे चाललो आहे ते आपापल्या कॉटेजमध्ये. हे बघा, हा जे रस्ता आहे तुम्ही दोन्ही बाजूनी बघाल तर किती ठीक असं जंगल आहे, आजूबाजू काही दिसत नाही. आणि तिथे एक कॉटेज आमची होती, ही समोर दिसते ती, आणि त्याच्याच बाजूला आमच्या दुसऱ्या मित्रांची पण होती. साधारण 100 मीटरवर त्यांची कॉटेज होती. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या कॉटेजमध्ये जाता तेव्हा तुम्हाला असं दृश्य दिसतं. ह्या कॉटेजच्या गॅलरीमधनं बघा, आजूबाजूला काही दिसत नाही. जरी समोरची आमची बाजूची कॉटेज जवळ होती तरी काही दिसत नव्हतं. तर चला आपण आता बघूया आमच्या दुसऱ्या जे सिनियर सिटीजन होते त्यांना जी दिलेली कॉटेज आहे ती कुठे कॉटेज आहे. तर तिथून साधारण 1-2-3 मिनटं चालल्यानंतर आम्ही त्यांच्या कॉटेजमध्ये पोचलो. आजूबाजूचं तुम्ही बघाल तर कसे ग्रीनरी आहे, जंगल, थिक जंगल आहे. आणि चालत 3-4 मिनटं चालल्यानंतर आम्ही त्यांच्या कॉटेजमध्ये तिकडे पोचलो. अशा ह्या कॉटेजेस आहेत. छानपैकी कॉटेज मेंटेन केलेले आहेत. कॉटेज सिम्पल कॉटेजेस, जास्त काय त्याच्यामध्ये हे नाही आहे. गरम पाणीची व्यवस्था आहे, 2 बेड टाकलेले आहेत. नंतर तुम्हाला जे चार्जिंग पॉईंट्स आणि सगळं काही आहे. मागे सांगितल्याप्रमाणे या प्रत्येक कॉटेजला दिले पक्ष्यांची नावं दिलेली आहेत. नंतर सांगितल्याप्रमाणे ह्या कॉटेजेस सगळं गेस्ट हाऊसच सोलर सिस्टीमवर चालतं. हे बघितल्यानंतर आमच्या जे 2 अजून सिनियर सिटीजनच्या कॉटेज होत्या त्या आमच्यापासून जवळजवळ 4-5 मिनटाच्या चालण्याच्या अंतरावर होत्या. आणि इथे आम्ही ते चालत त्यांच्याकडे चाललो होतो. हा एक जो ब्रिज दिसतोय तुम्हाला छोटासा बांधलेला, हे जे राईट हँड साईडला हे मोठंच्या मोठं तळं आहे आणि त्याचं हे बॅक वॉटर आहे. त्याच्याकरता पलीकडे जाण्याकरता हा छोटासा एक छान असा सुंदर असा एक ब्रिज बांधलेला आहे. आणि सिनरी बघा, काय अप्रतिम सिनरी आहे. ह्या ज्या कॉटेजेस आहे, 2 कॉटेजेस तिथे आमची दुसरी लोक राहत होते, त्यांना सुपर्ब असा व्ह्यू होता. आम्ही त्यांना म्हणत होतो सी फेसिंग, इनफॅक्ट इट्स अ लेक फेसिंग. त्यांना हा व्ह्यू होता त्यांच्या कॉटेजेसला. आमच्या कॉटेजेस होत्या त्या आतमध्ये जंगलात होत्या, यांच्या थोड्याशा बाहेर होत्या कॅन्टीन आणि यांच्या जवळच. तर ह्या बघा, ह्या तर आपण आलो आहे हे त्यांच्या कॉटेजेसमध्ये आणि त्यांची ही गॅलरी आहे. आणि राईट हँड साईडला बघा तुम्ही केवढंशं मोठंच्या मोठं असं हे तळं आहे आणि इतकं सुंदर व्ह्यू होता. संध्याकाळी तर व्ह्यू इथून अप्रतिम व्ह्यू दिसतो. जेव्हा सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो तेव्हा छान असा हा व्ह्यू दिसतो. आणि आजूबाजूला बघा जंगल किती आहे, सगळीकडे जंगल आहे.
जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी आतमधलं जंगलातलं आटतं तेव्हा इथे अस्वलं येतात. 5 वाजता आम्ही सगळेजण जमलो ते त्यांच्या कॅन्टीनमध्ये चहा पिण्याकरता. हे दिसतं हे त्यांचं कॅन्टीन आहे. सगळे लाईट आम्ही लावलेले नाही आहेत कारण हे सोलर सिस्टीमवर चालतं, त्यामुळे जेवढी लाईटची बचत करता येईल तेवढी आम्ही करत होतो. कारण पावसाळा होता त्यामुळे सोलर एनर्जीसुद्धा थोडीशी जपूनच वापरायची होती. हे दिसतं हे सगळं जंगल आहे. त्यासमोर दिसतं हे कॉटेजेस आहेत आणि राईट हँड साईडला पण तुम्ही बघा सगळं जंगल थिक असं हे जंगल आहे. उन्हाळ्यात मात्र हे जंगल पानं सगळी निघून जातात झाडांची आणि एवढी ग्रीनरी तुम्हाला दिसत नाही. प्रत्येक कॉटेजला अशी गॅलरी आहे आणि आमच्या त्या दोघां मित्रांच्या यांना सिनियर सिटीजन होते त्यांना सी फेसिंग असा व्ह्यू होता. आपला नॉट सी फेसिंग बट लेक फेसिंग असा हा व्ह्यू होता. आणि हे जाण्याकरता आतमध्ये रस्ते पण बांधलेले आहेत, पाथवे बांधलेले आहेत एक कॉटेजमधून दुसऱ्या कॉटेजमध्ये जाण्याकरता. हे दिसतं आहे हे त्यांचं कॅफेटेरिया आणि आतमध्ये किचन आहे. तिथे केअरटेकर आहे, तो सगळी व्यवस्था इथे बघतो. समोर दिसतो आहे तो एक हॉल आहे, तिकडे नेहमी कॉन्फरन्स आणि हे होतात. हा दिसतं आहे हे केंद्र दिसतं आहे. इथे बसण्याकरता गार्डनमध्ये बसण्याकरता लोकांना जागा आहेत. असं करत आम्ही संध्याकाळी पोचलो ते डॉक्टर कोल्हे यांच्या घरी पोचलो. डॉक्टर कोल्हे स्वतः हे अवेलेबल नव्हते, तर त्यांच्या मुलाची मिसेस जी पूजा त्यांचं नाव आहे त्या होत्या आणि त्यांनी इथे सगळं आम्हाला काय काय होतं त्यांनी कसं काय इथे डेव्हलप केलं डॉक्टर कोल्हेंनी, त्यांनी कशी सेवा केली आदिवासींची आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचं फार्मिंगसुद्धा कसं तयार केलं ह्याचीसुद्धा आम्हाला गोष्टी त्यांनी सांगितल्या. इथे राहणं म्हणजे तसं बघितलं तर फार कष्टाचं काम आहे, कारण इथे आपल्याला ज्या शहरात सोयी मिळतात त्या सगळ्या सोयी काय मिळत नाही. ते असं असूनही ते लोक भरपूर इथे शेती करतात. केळी, फळं अशा बऱ्याच प्रकारची शेतमालाचं उत्पन्न घेतात आणि नंतर ते आजूबाजूच्या गावाला पडतात. हे त्यांचं घर आहे. नंतर आम्ही ते झाल्यानंतर आम्ही परत आमच्या गेस्ट हाऊसला आलो आणि संध्याकाळी तुम्ही बघा काय ते तळं दिसतं आहे सुंदर गॅलरीमधनं. अतिशय सुरेख असं हे तळं दिसत होतं. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास जस्ट सूर्यास्त झाला होता आणि त्या डीम लाईटमध्ये काय सुंदर असं हा व्ह्यू होता. नंतर आम्ही गेलो ते रात्रीचं जेवण करण्याकरता. आजच्या जेवणात होतं सुंदर विदर्भातला वऱ्हाडी ठेचा होता, त्याच्यानंतर कढ दिलं होतं त्यांनी, पापड, त्याच्यानंतर जे होतं हे गरमागरम चपात्या. या इथे होतं ही वांगे बटाट्याची मस्त की रस्सा असा भाजी होती. जरी लाल दिसत असेल तर एवढी काय तिखट नव्हती. हे आपलं वरण होतं जे शिवानी मगाशी तुम्हाला सांगितलं ते. हा राईस. असं हे साधं सोपं सिंपल असं हे जेवण होतं. आणि हा दिसतोय हे कंप्लीट हा कॅफेटेरिया आहे. साधारण इथे 30-40 लोक या ओव्हरऑल गेस्ट हाऊसमध्ये राहू शकतात आणि त्यांच्याकरता ही व्यवस्था केलेली आहे. हे बघा हे आमचं जेवण होतं. असं सुंदर जेवण आम्ही रात्री घेतलं आणि आमचा आजचा दिवस हा संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा उठलो तेव्हा हे जे दिसते इथे हे गप्पा मारण्याकरता अशी ही गॅलरी बांधलेली आहे. इथे 10-15 माणसं आरामात बसून डिस्कशन करू शकतात. जेव्हा तुमच्या कॉन्फरन्स असतात तेव्हा तुम्ही इथे बसून निसर्गाच्या बाजूलाच बसून डिस्कशन करू शकतात. ग्रुप डिस्कशन होऊ शकतं. त्याच्याकरता ही गॅलरी बांधलेली आहे. समोर दिसतं हे मोठं गार्डन आहे. तिथे पलीकडे त्यांचं कॅन्टीन आणि किचन आहे. हा मोठाच्या मोठा हॉल तिथे आहे. तिथे पण डिस्कशन होतात. नंतर ही दिसते हे जंगल बघा किती सुंदर असं जंगल आहे. थिक फॉरेस्ट आहे. आणि मग दुसरं आणि सकाळी आम्हाला होता तो
ब्रेकफास्ट जे विदर्भामध्ये तुम्हाला नेहमी मिळतं, हे तर्रीवाले पोहे, छान असा हा ब्रेकफास्ट असतो. आणि आम्ही हा ब्रेकफास्ट खूप एन्जॉय केला विदर्भाच्या ट्रिपमध्ये. लिंबू, त्याच्यावर शेव, तर्री आणि पोहे असा हा सुंदर ब्रेकफास्ट घेऊन आमचा दुसऱ्या दिवशीचा दिवस सुरू झाला. पुढच्या भागात आपण भेटू तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखविलंच की आम्ही कुठे कुठे भेट दिली, कुठल्या कुठल्या गोष्टीला भेट दिली, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ एक घेऊन येऊ. हा जो व्हिडिओ होता हा फक्त हा गेस्ट हाऊस करता होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.